खमंग अशी कैल्याची वडी खूप छान लागते। नमस्कार, विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कैल्याची वडी बनवणार आहोत। हा कैला आहे, हा पावसाळ्यात येतो। आपण या कैल्याची भाजी अशी गणपती ऋषी पंचमीला केली जाते आणि इतर वेळेला श्रावणात पण केली जाते। मिक्स भाज्या पावसाळ्यात मिळतात ना, त्या भाज्या टाकून ही भाजी बनवली जाते। तर आपण त्याची वडी बनवणार आहोत। हा असा कैला असतो, आपली चिंचेचं पानं कशी असतात त्याप्रमाणे। तर आपण आधी निवडून घेणार आहोत। असा पाला आपल्याला काढायचा आहे। आपल्याला फक्त पाला घ्यायचा आहे। हा कैला आपल्या शेतात असा बांधाला वगैरे असतो। हा असा पाला आपल्याला काढून घ्यायचा आहे। हा पहा, मी आता हा कवळा निवडून घेतलेला आहे आणि मी तो आता चाळणीत ठेवलेला आहे। आता आपण हा धुवून घेणार आहोत। मी आता ही भाजी धुवून घेतलेली आहे। आता आपण ही बारीक कापून घेणार आहोत। मी आता कापून घेतलेली आहे ही भाजी। आता आपण यामध्ये 1 वाटी बेसन टाकणार आहोत। त्यानंतर मी एक कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा, तो टाकणार आहोत। थोडंसं हिंग, हळद, अर्धा चमचा तांदळाचं पीठ, चवीसाठी मीठ आणि आपला घरगुती मसाला 1 चमचा। आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत आणि त्यामध्ये थोडं पाणी पण टाकणार आहोत। थोडं पाणी टाकायचं आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचं। आता आपल्याला यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आता मी तवा गॅसवर गरम करत ठेवलेला आहे। तेल टाकलेलं आहे मी तव्यात। आपण डीप फ्राय नाही करणार आहोत, शॅलो फ्राय करणार आहोत। हे पहा, असं आपण टाकणार आहोत आणि चमच्याने थोडं स्प्रेड करणार आहोत असं। ही खूप छान लागते। आपण अशा छोट्या टाकणार आहोत। एक 2-3 मिनिटांनी आपण पलटणार आहोत। आता आपण पलटी करणार आहोत। आता आपण हा साईडला ठेवणार आहोत आणि आपण आता दुसरी वडी टाकणार आहोत।
थोडं तेल टाकणार आहोत साईडून. आता आपण असं पलटी करणार आहोत. अशाच सर्व वड्या आता आपण करून घेणार आहोत. हे पहा, आपल्या सगळ्या वड्या झालेल्या आहेत. आपण या साईडला ठेवलेल्या आहेत, त्या पण आपल्याला मध्ये मध्ये पलटवायच्या आहेत. अशा पलटवायच्या, कारण या वडीला जास्त वेळ नाही लागत शिजायला. आता आपल्या या झालेल्या आहेत. आता आपण गॅस बंद करणार आहोत. या पहा, आपल्या कैल्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत. त्या मस्त लागतात, खूप छान लागतात या. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.